आता मुलींच्या पालकांना मिळणार 3 लाख रुपये। मोठी धमाकेदार आता सरकारची नवीन योजना आलेली आहे। ज्या योजनेचं नाव मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे। नवीन योजना सुरू झालेली आहे। बघा, तुम्हाला जर 1 किंवा 2 किंवा 3 मुले असतील तर तुम्हाला आता मोठा लाभ मिळणार। एक मुलगी किंवा दोन्ही मुलींना या योजनेचा लाभ घेता येईल। मात्र त्यानंतर आईवडिलांना कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणे आवश्यक आहे। बघा, खूप महत्त्वाची योजना आहे लाडक्या बहिणीसाठी। जर तुम्हाला 1, 2 किंवा 3 मुले असतील तरी त्यांना आता सरकार पैसे देणार आहेत। लाभार्थ्याचे काही महत्त्वाचे नियम आहेत। बघा, लाभार्थ्याचे कुटुंब महाराष्ट्राचे रहिवासी असणं गरजेचं आहे। लाभार्थ्याचे बँक खाते महाराष्ट्रात असणं आवश्यक आहे आणि लाभार्थ्यांचं काही महत्त्वाचे उत्पन्न सुद्धा इथं दिलेलं आहे। परंतु तुमचं उत्पन्न जास्त जरी असेल तर काय करायचं मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगतो। व्हिडिओ संपूर्ण पहा, खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे। बघा, आता लाभ कसा दिला जाणार आहे कुटुंबाला। या कुटुंबातील मुलींना जन्मल्यानंतर 5,000 रुपये, पहिलीत गेल्यानंतर 6,000 रुपये, 6वीत गेल्यानंतर 7,000 रुपये, 11वीत गेल्यानंतर 8,000 रुपये असे अनुदान दिले जाईल। आणि लाभार्थ्याच्या मुलीचे वय 18 वर्ष पूर्ण झाले की तिला 75,000 रुपये रोख देण्यात येतील। बघा, मुलींच्या पालकांसाठी मोठी धमाकेदार योजना आता सरकारने आणलेली आहे। तुम्हाला 1 असो 2 असो कुठल्याही वयाला असो त्यांना लाभ मिळणार आहे। आता हा फॉर्म कसा भरायचा, कुठे भरायचा, कुठून भेटणार तुम्हाला सांगतो। बघा, हा अर्ज आहे। अर्ज आपण आता भरूया। बघा, इथं तुम्हाला असा अर्ज आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला माहिती लिहायची आहे। लाभार्थ्याचं नाव तुम्हाला इथं लिहायचं आहे। पहिलं तर तुम्हाला कितवा अपत्य आहे, जर पहिलं असेल तर पहिलं, दुसरं असेल तर दुसरं, जुळे असतील तर जुळे सुद्धा लिहू शकता। आधार क्रमांक टाकायचा आहे, परत तुमचा टाकायचा आहे। इथं लाभार्थ्यांच्या पालकांच्या आईवडिलांचे नाव टाकायचं आहे, मोबाईल नंबर टाकायचा आणि सध्याचा निवासाचा पत्ता सुद्धा इथं तुम्हाला ॲड करायचा आहे। बघा, इथं तुम्हाला जे काही आधार कार्ड आहे ते सुद्धा जोडायचं आहे तुमच्या आईवडिलांचं। आणि इथं माहिती तुम्हाला फक्त लाभार्थीच्या नावामध्ये मुलीचं नाव टाकायचं आहे, बाकी सगळं तुमचे डिटेल तुम्हाला इथं भरायचे आहेत। आता हा फॉर्म कुठे मिळणार आहे तर मी तुम्हाला हे सुद्धा मी पुढे व्हिडिओमध्ये सांगणार आहे। आणि कुठे सबमिट करायचा म्हणजे कुठे जमा करायचा हे सुद्धा आपण डिटेलमध्ये या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। ही वैयक्तिक माहिती भरताना कुठलीही चूक करू नका, व्यवस्थित सगळी माहिती भरायची आहे। आणि तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल ह्याच्यामध्ये तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये नक्की विचारा। आता पुढे फॉर्म आहे। फॉर्म काही एवढाच नाही, फॉर्म मोठा आहे, लक्षात घ्या, व्हिडिओ संपूर्ण पहा। बघा, दुसरा भाग आहे म्हणजे सध्याचा निवासाचा पत्ता, तिथं तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे, घर क्रमांक काय असेल ते, परिसर काय असेल ते, रस्ता, रोड, लाईन, तालुका, जिल्हा कोणता असेल तो, पिनकोड काय असेल तो। नंतर या योजनेच्या लाभासाठी फॉर्म भरती वेळी असलेले जिवंत अपत्य किती आहे तुम्हाला, 1 आहे 2 आहे। अर्ज कोणासाठी करत आहात, पहिल्या हप्त्यासाठी का दुसऱ्या का जुळ्यासाठी। जर पहिल्या हप्त्यासाठी, तिसऱ्या हप्त्यासाठी व दुसऱ्या हप्त्यासाठी अर्ज करत असाल तर कुटुंबाचं नियोजनाचं प्रमाणपत्र तुम्हाला सादर करणं गरजेचं आहे। म्हणजे शस्त्रक्रिया केलेलं अर्ज तुम्हाला दाखला दाखवायचा आहे। खाली तुम्हाला बँक खात्याचं तपशील सुद्धा जोडायचं आहे, सोबत नाव, खाते क्रमांक व बँकेचे नाव दाखवणारे पासबुक सुद्धा तुम्हाला इथं जोडायचं आहे। तुम्हाला इथं 2 प्रकारचे डॉक्युमेंट सुद्धा तुम्हाला द्यावे लागणार आहेत। मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सगळं सांगणार आहे, व्हिडिओ संपूर्ण पहा, खूप महत्त्वाचा व्हिडिओ हा असणार आहे। तुम्ही कुठल्या आपत्तीसाठी अर्ज करताय ते तुम्हाला इथं लिहायचं आहे। आता आपण बघूया की बँकेमध्ये तुम्हाला काय काय तिथं जोडायचं आहे। बघा, बँक खात्यामध्ये तुम्हाला त्याचं नाव म्हणजे लाभार्थ्याचं नाव म्हणजे आईवडिलांचं, बँकेच्या ज्यांचं खातं असेल त्यांचं खातं जोडायचं आईवडिलांचं, त्यांचं IFSC कोड, बँकेच्या शाखेचं नाव, त्यांचं खाता क्रमांक टाकायचा आहे। आणि व्यवस्थित तुमचं जे पासबुक आहे त्याची प्रत तुम्हाला इथं जोडायची आहे। परत लेक लाडकी योजनेच्या कोणत्या टप्प्याच्या लाभासाठी अर्ज केलेला आहे, पहिला हप्ता, दुसरा हप्ता। तुमची मुलगी जन्मली असेल तर पहिला हप्ता लिहा, जर आता 5 वर्ष झाले असेल तर दुसरा हप्ता लिहा, पहिलीला गेले असेल तर तिसरा, 8वीला गेले असेल तर चौथा, असं लिहा तुम्ही। आणि खाली बघा, तुम्हाला सही करायची आहे की मी याद्वारे प्रमाणित करतो की वरील नमूद केलेली सर्व माहिती परिपूर्ण आहे आणि खोट्या डळ्यास मी त्याला जबाबदार आहे, असं तुम्हाला तिथं खाली सही सुद्धा करायची आहे। आता पुढे महत्त्वाचे मी तुम्हाला डॉक्युमेंट सांगणार आहे। खूप महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे। ज्या तुमच्या मित्रांना, तुमच्या भावाला, तुमच्या बहिणींना मुली असतील त्या सर्वांना हा व्हिडिओ शेअर करा, कारण त्यांना मोफत लाडक्या बहिणींना जसं पैसे मिळतात तसं या योजनेचं नाव आहे लेक लाडकी योजना। लेक लाडकी योजनेअंतर्गत तुमच्या मुलींना 2 असू द्या 3 असू द्या तुम्हाला पैसे मिळतात। बघा, हा जो फॉर्म आहे तुम्हाला अंगणवाडीत मिळेल, अंगणवाडी का सेविका याची हे फॉर्म तुम्हाला भरून सुद्धा देऊ शकता जर तुम्हाला येत नसेल तर। अंगणवाडी सेविकाचं नाव तुम्हाला लिहायचं आहे किंवा जे मोबाईल नंबर त्यांचा, तुमचं अंगणवाडीचं केंद्र कोणतं आहे, तुमचं कोड क्रमांक काय आहे, तारीख टाकायची त्या दिवसाची, तुमच्या गावाचं नाव, तालुक्याचं नाव आणि पिनकोड। आता बघा, कागदपत्र काय काय लागायचे, लाभार्थ्याचं आधार कार्ड, लाभार्थ्याच्या आईचं आधार कार्ड, लाभार्थ्याचं जन्म दाखला, लाभार्थ्याचा आईचा हयात असले नसल्याचं आधार कार्ड, कुटुंब नियोजन प्रमाणपत्र, शाळेचा बोनाफाईड प्रमाणपत्र, 5व्या हप्ता घेताना अविवाहित असलेल्या लाभार्थ्यांनाच हे पैसे मिळतील। म्हणजे जे 75,000 रुपयांचा जो शेवटचा हप्ता आहे 18 वर्षाचा
त्यासाठी तुमच्या मुलीचं लग्न झालेलं नसलं पाहिजे। बघा शेवटी तुम्हाला पर्यवेक्षकांना भरावायची माहिती ही एक पोचपावती तुम्हाला दिली जाईल। श्रीमती यांनी या फॉर्ममध्ये दिलेल्या माहितीची पडताळणी केली आहे। हा फॉर्म योग्य प्रकारे भरलेला आहे। तिथं तुमचं ठिकाण आणि पर्यवेक्षकाची सही आणि स्वाक्षरी देऊन तुम्हाला ही पोचपावती तुम्हाला दिली जाईल आणि प्रत्येक त्या हप्त्यानुसार तुमच्या अकाउंटवरती पैसे पडतील आई किंवा वडिलाचे। आता बघा हा व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांनी शेअर करा। हा फॉर्म तुम्हाला अंगणवाडीमध्ये मिळून जाईल, तुमच्या जवळच्या अंगणवाडी, आणि तुम्हाला जर ऑनलाईन पाहिजे असेल तर कमेंट करा, मी तुम्हाला फॉर्मसुद्धा पाठवतो आहे रिप्लायमध्ये। फक्त तुम्हाला एकच करायचं, चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, लाईक करायचं आहे आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या मित्रांना शेअर करा, कारण खूप महत्त्वाचा आणि उपयोगी व्हिडिओ आहे।